आज हमने खाई है डाळ खिचड़ी। तो कैसी बनाई है चलो देखते हैं। डाळ खिचडीसाठी ॲक्च्युली तुरीची आणि मुगाची दोन्ही डाळी पाहिजेत, पण माझ्याकडे मुगाची डाळ नव्हती, सो मी तुरीच्या डाळीतच काम निभावलं आहे। तर मी 1 कप तुरीची डाळ स्वच्छ पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि ती डाळ शिजायला ठेवून दिली। डाळ छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची। तोपर्यंत इकडं तांदूळ बासमती राईस घेतलेला आहे बिर्याणीचा, तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कोणताही घेऊ शकता। तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि जास्त पाणी ॲड करून तांदूळ शिजवायचा, म्हणजे भात 90% शिजला की ते पाणी एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं, म्हणजे भात मोकळा फडफडीत होतो। आणि कुकरचा वायसर खराब झाल्यामुळं कुकरने हे अशी आमच्या गॅसची हालत केली होती। सो एनिवेज स्वयंपाक करताना ह्या गोष्टी होतच राहतात। तर तांदूळ असा दणकून शिजत होता, तोपर्यंत मग मी मसाल्याची तयारी करून घेतली। त्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण, बेडगी मिरची, जिरे आणि कढीपत्ता हे सगळं फोडणीचं साहित्य आहे। गरम तेल करून एकदम कडकडीत गरम करायचं तेल, त्याच्यामध्ये मग सगळं फोडणीचं 1 बाय 1 टाकून असं छान असं परतून घ्यायचं। फार डीपली परतायचं नाही, शॅलो फ्राय म्हटलात तरी चालेल, त्या पद्धतीने थोडंसं भाजून घेतलं की मग ते आपण शिजवलेल्या डाळीत ॲड करायचं। आणि तिखट टाकायचं मी इथे विसरली होती, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट ॲड करू शकता। आणि हे मसाला ॲड केल्यानंतर परत गॅसवर ठेवून छान अशी उकळी येऊ द्यायची। कोथिंबीर वरून थोडीशी टाकायची, त्याने अजून छान टेस्ट येते। आणि फायनल स्टेप आहे की तुमची खिचडी बनवायची प्रॉपर अशी। तर माझ्याकडून तिखट टाकायचं विसरलं होतं, त्यामुळे मग मी खिचडी बनवताना त्याच्यामध्ये मिरचीची फोडणी दिली। आणि आपण जो भात घेतला होता काढून, तो भात असा कढईत परतून घ्यायचा, तुम्ही ज्या पॅनमध्ये खिचडी तयार करणार आहात, आणि ती डाळ त्यात अशी टाकून मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे। यू कॅन सी कसे उबाळे येत आहेत खिचडीला आपल्या। तर आता आपण सर्व करूया। अशी छानशी खिचडी, कशा वाफा दिसत आहेत, आणि त्याच्यावर थोडीशी तुपाची धार टाकायची आहे। ते तुमच्या आवडीनुसार असेल, आम्हाला आवडतं म्हणून मी ॲड केलेलं आहे। तर आज के लिए इतना ही था, बाय बाय।